आणि आरोपी सुटले पण आम्हाला न्याय नाही भेटला। आम्हाला त्या साहेबांना सांगितलं की एवढीचा दगड मारला तुमचा भाऊ म्हणून कुठल्या पोलीस स्टेशनला काय पोस्टमार्टम वगैरे आम्हाला काहीच नाही, अजून आम्हाला माहिती नाही। प्रकरण काय झालं नक्की सांगा काकी, काय घडलंय? घडलंय असं की हा मुलगा कामाला होता कुठं वेळेला आपल्या गौरी भगतपुडे आहे, यांचा भाऊ आहे, यांच्या भावाचा खून झाला या परिसरामध्ये आणि ती आरोपी सगळे सुटले। त्यांचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट काय मिळालाच नाही यांना। आणि विशेष म्हणजे हे सगळं एक त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे। ही प्रकरणं फार भयंकर आहेत की एका पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा पुन्हा प्रकरणं येतात। आणि या माऊलीचा भाऊ जेव्हा गेलेला आहे तेव्हा महाडिक आहे, ज्या महाडिकांवर माझे अनेक आरोप आहेत। तर तो भाऊ आहे त्याला फक्त पाय झालं होतं खाली 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 घ्या थोडं अशा परिस्थितीत पोलिसांनी आणि अशा आणखीनच कहाण्या इथे आहेत। आणि आम्हाला सांगताना सांगितलं की एवढा दगड इथं लागल्यामुळं जीव गेला। आता हे एका दगडाने जीव करून पोस्ट केली का माणसं? चला कधीची घटना आहे? 6 महिने पोलीस कंप्लेंट ग्रामीण पोलीस हे संपदा मुंडे प्रकरणातले पाटील आणि हे पाटील एकच आहेत आणि सुनील महाडिक पण ह्या माझं प्रकरण जून मध्ये जे FIR झालं त्यावेळेस सुनील महाडिक होते आणि त्यांनी पण मला बोलवून म्हणजे दाब देऊन तू प्रकरण महाग घे, राजकीय दबावाखाली येतीस का, खोटं बोलती म्हणून मला त्यावेळेसही त्यांनी दाब दिला। आणि हे पूर्ण मी शीतल विकास मध्ये राहणार उपळवे, माझे चुलतचे BJPचे कार्यकर्ते आहेत, माझे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते 2014 मध्ये सरपंच होते आणि त्यांनी आमची स्वतःची जागा आहे त्या जागेच्या आमच्या जागेच्या कड्याने कंपाऊंड घालत होते। त्यावेळेस मी आडवी गेल्यावर त्यांनी माझ्या पोटात लाट घातली, मारहाण केली आणि मग मी त्यावेळेस पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशन हलसेगावमध्ये गुन्हा दाखल केला। तर त्यांनी त्या FIR काही कारवाई केलेली नाही। आणि काल गेल्या रविवारी मुख्यमंत्र्यांची सभा असताना आम्ही नवरा बायको आलो होतो, त्यावेळेस आमचा ऍक्सिडेंट झाला म्हणून माझा भाऊ, माझे 2 मेहुणे आणि बहीण मला नातेवाईक माझे बघण्यासाठी आले। तर काल सकाळी पाणी 7 वाजता आले भरत असताना ते डायरेक्ट राजेंद्र पकड लांबाते आणि त्याचे सगळे साथीदार डायरेक्ट तलवार दगडानं मारहाण केली आणि तो कुऱ्हाड घेऊन मारण्यासाठी आला आणि म्हणला ह्यांना की तुझ्या मेहुण्याला बाहेर काढ, तुझ्या बायकोला बाहेर काढ, त्यांना मारतोच हाणतोच। आणि मी त्याचे व्हिडिओ सुद्धा काढलेले आहेत, माझ्याकडे व्हिडिओ आहे। आणि मी 112ला फोन केला, गाडी बोलून घेतली, ती अर्धा पाऊण तासानं गाडी आली आणि मी 9 वाजताच पोलीस स्टेशनला होते। त्यांनी मला बसवून घेतलं, तासभर बसवून घेतलं असताना सुद्धा त्यांनी माझी फिर्याद घेतली नाही। म्हणले त्यांना सगळ्यांना बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर त्यांनाच आतमध्ये घेतलं। माझे मिस्टर शिकलेले नाहीत, त्यांना बोलायचं कळत नाही। तर त्याच्यात मी आणि तलवार सगळे राजेंद्र पकडला सगळे माणसं दगड हाणतोय मारून तरी PSI पाटील मला म्हणतो त्यात कुठं तलवार दिसते की तुझा भाऊ
ड्रायव्हर घेऊन आला होता त्याच्या गाडीची तपासणी करायची, त्यांनी माझी फिर्याद नोंदवून घेतली नाही. आणि त्या पोलीस स्टेशनला मला एवढी गलीची वागणूक देण्यात आली. त्याची सगळी माणसं, आमच्या गावचे सरपंच विक्रम गोरख लंबाते, त्यांना पण बोलवून घेतलं. त्याची सगळी माणसं आतमध्ये बसवली. कोणत्या पक्षाची लोक आहेत? सगळे बीजेपीचे आहेत. बीजेपीचे सगळे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.